ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। इथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 36वी पुण्यतिथी, त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार कराडाच्या प्रीतिसंगम बागेतील समाधीस्थळी पोहोचले आहेत। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। विजय केसरकर आपल्या सोबत आहे। विजय। दीपक, आज महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथी निमित्त प्रीतिसंगमावरती यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आलेले आहेत। त्याचबरोबर काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत। त्याचबरोबर साताऱ्याचे पालकमंत्री या ठिकाणी आहेत, सतेज पाटील आहेत। दरवर्षी दीपक आपल्याला माहित आहे की मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करत असतात। मात्र गेल्या 2 वर्षांपासून ही परंपरा आहे ती खंडित झालेली आहे, कारण गेल्या वर्षी आपल्याला माहित आहे की जो राजकीय पेच निर्माण झाला होता राज्यामध्ये, त्याच्यामुळे मुख्यमंत्री कुठलेही या ठिकाणी येऊ शकले नाहीत आणि यावेळी कोरोनाच्या या संकटामुळे उद्धव ठाकरे येतील अशी आशा होती, मात्र ते देखील आलेले नाहीत। शरद पवार दरवर्षी या ठिकाणी येतात, मात्र ते देखील आलेले नाहीत। यावर्षी अजित पवारांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आणि यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलेलं आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अनेक मान्यवर नेते आहेत, काँग्रेसचे मान्यवर नेते या ठिकाणी येऊन यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करत आहेत। दीपक। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 36वी पुण्यतिथी आहे। त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यातले प्रमुख नेते प्रीतिसंगमावर पोहोचलेले आहेत आणि सध्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलतात। प्रश्न असले तर ते तातडीनं स्वतः लक्ष घालून त्यामध्ये सोल्युशन काढत असत, उपाययोजना करत असत। म्हणजे अगदी सोनिया गांधी यांचा उजवा हात समजले जाणारे अहमद पटेल हे शेवटी काम करता करता आज कोरोनामुळं मृत्युमुखी पडले। मी त्यांना आदरांजली वाहतो। आज योगायोगानं चव्हाण साहेबांची पुण्यतिथी आणि अहमद पटेल यांची एकाच दिवशी पुण्यतिथी आलेली आहे। अत्यंत काँग्रेस पक्षावरच अत्यंत मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्यातून काँग्रेस पक्ष सावरण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करायचा प्रयत्न करू। धन्यवाद।